रुपी डॉलरच्या अगेन्स्ट पडलाय. निर्मलाजी म्हणल्यात इट्स फाईन, त्यावर लोक खूप हसली, त्यांना वेड्यात काढलं. मग ऑपोजिंग फॅक्शन्सनी 2012 मध्ये कसे 3-13 वाजले होते रुपीचे, जेव्हा तर काही वॉर पण नव्हतं, हे काढलं, सगळं झालं. पण खरं काय होतंय? 95 ला का गेलाय रुपी? आता ह्याच स्टॉक मार्केट रिलेटेड मी ऑब्व्हियसली काही बोलणार नाही, कारण माझं एक्सपर्टीज नाही. पण एक महत्वाचा मुद्दा दॅट जिओपॉलिटिकल एन्थुझिएस्ट लाईक यू अँड मी नीड टू अंडरस्टँड इज की इंडिया इज गोइंग ग्लोबल विथ देअर रुपी. इतके दिवस इंटरनॅशनल ट्रेड मुंबईहून होत होता, आता तो लंडन आणि सिंगापूरवरनही होतोय. आणि इन फॅक्ट डेली ट्रेडिंग मध्ये लंडन सिंगापूर कंबाइंड इज ओव्हर $100 बिलियन, जे मुंबईच्या 71.9 पेक्षा खूप जास्ती आहे. पण त्यामुळे काय झालंय की रुपी लाईक डॉलर इज बिकमिंग मोर अँड मोर व्होलाटाईल और सेन्सिटिव्ह टू मार्केट कंडिशन्स. आता बिकॉज रुपी ट्रेड ऑलरेडी ऑफ शोर जास्ती होतोय, त्यामुळे फॉरेन बँक्स रेट ठरवतायत की ट्रेड कितीचा होतोय वगैरे त्यावर, आणि त्याप्रमाणे रुपीचा रेट ठरतोय. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इज वरिंग अ लॉट ऑफ पीपल. पण इन द लॉंग रन हे मग चांगलं आहे असं का म्हणतायत सगळेजण? कारण इतके दिवस पण व्होलॅटिलिटी होतीच. 2000 मध्ये रुपी 21 होता, 2012-13 मध्ये 53-54 झाला होता, सो मोर दॅन डबल. आणि दॅट वॉज ऑल्सो बिकॉज आपल्या सगळ्यांच्याच करन्सीज डॉलरच्या अगेन्स्ट पेग केल्या होत्या ना. डॉलरमध्ये खरेदी, डॉलरमध्ये विक्री, त्याचेच रिझर्व्ह. सो एकतर काहीच्या काही पॉवर अमेरिकेला, आणि दुसरं म्हणजे त्यांनी उद्या जर माती खाल्ली तर अख्खं ग्लोबल मार्केट क्रॅश व्हायचं. 2008 मधला क्रॅश आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता काय होतंय की जशी जशी आपण ही रुपीची इमारत बांधत चाललो आहे, तसं तसं आधी खूप राडा, केऑस, रिवर्किंग, पडझड हे सगळं होतच आहे. पण मग जसे जसे मजले चढत जात आहेत, मोर कंट्रीज विल स्टार्ट ट्रेडिंग इन रुपीज, तशी तशी स्टेबिलिटी येईल, स्ट्रेंथ येईल, स्ट्रक्चर येईल. कारण आता डी डॉलरायझेशन मुळे मार्केट अजून अजून व्होलाटाईल होतंय हे दिसतंय. गव्हर्नमेंट त्यांचे डॉलर मधले सगळे फॉरेन रिझर्व्ह डम्प करतायत, ज्यामुळे सगळ्याच देशांना फटका बसतोय. आणि दिस इज ऑन अ कॉलिजन कोर्स नाव. पण आधीची ही सिस्टीम डिस्ट्रॉय झाली कीच नवीन सिस्टीमचा निर्माण होऊ शकतो. पण इट्स जस्ट ते आता आपल्या प्रेझेंट टाइम्स मध्ये होतंय, त्यामुळे टेम्पररीली आपल्या सगळ्यांचीच खूप वाट लागली. पण नाव विथ द कोर्स करेक्शन हळूहळू रुपी स्टेबलाइज होत जाईल, इंटरनॅशनल होत जाईल, जास्ती दणकट, मजबूत आणि नॉट डिपेंडेंट ऑन एनी अदर करन्सी असा होत जाईल, which is in fact the ideal way for any currency to be. For the real decode behind the geopolitical headlines, follow DP with Brains.